नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या एका नव्या ब्लॉगमध्ये। माझं नाव आहे सुशांत, तुम्ही सगळे बघत आहात माझा यूट्यूब चॅनल क्रिकेट कट्टा। तर भावनो, आज सकाळी उठलो, बॅग वगैरे आवरली आणि आलो मावशीकडे मेसचे पैसे द्यायला, कारण मी चाललेलो होतो गावाला। इथं आम्हाला भेटला गाणाला केलं हाय हॅलो। त्यानंतर मावशीकडे गेलो, मावशीला मेसचे पैसे दिले आणि तेवढ्यात प्रवीण पण आलेला होता मला न्यायला। मग आम्ही बॅग वगैरे आवरली, प्रतीकला बाय वगैरे केलं आणि निघालो आमच्या गावच्या प्रवासाला। भावना, इथून पुढे तुम्हाला प्रत्येक अपडेट देईन, केव्हा आम्ही कोणत्या गावात गेलो, कोणत्या गावातून बाहेर निघालो। तर सध्या आम्ही बेल्ल्याच्या बाहेर निघालेलो आहे। तर भावना, बेल्ल्यानंतर आम्ही केलं राजूरमध्ये एंटर। इथं चालू होतं कोणतं तरी लग्न, त्यांना आम्ही दिल्या शुभेच्छा रोडवरनंच। आणि हे आहे आळेफाट्याचे मार्केट, कांदा मार्केट आहे भावना हे। भावना, मार्केट खूपच मोठं आहे। मग मार्केटनंतर आम्ही गेलो आळेफाट्याच्या बस स्टँड शेजारनं। बस स्टँडवरनं आम्ही मारला राईट आणि निघालो बोट्याच्या रूटला। तिकडे समोर आहे ओतूरचा रोड आहे भावना तो समोरचा, आणि इकडे निघालो बोट्याच्या मार्गाला। इथं होतं महामंडळासाठी जेवण, म्हणजे राहतात ना ते महामंडळाचे ढाबे, त्यांच्यावरती बस थांबलेल्या होत्या। त्याच्यानंतर आम्ही आलो बोट्याला, बायपासनं गाडी खाली घेतली। प्रवीण भाऊ एकदम हेवी ड्रायव्हिंग करत होते। प्रवीण भाऊंच्या ह्याच हेवी ड्रायव्हिंगच्या मदतीने आम्ही बोट्यात पोचलो होतो आणि बायपासवरनं लेफ्ट मारला आणि इकडे लागला आता आम्हाला बेलापूर ब्राह्मणवाडा रोड। भावना, बोट्यावरनं थोडंच पुढं गेल्यानंतर आम्ही पोचलो, बोट्यामध्येच होतो, पण तिथनं आम्हाला मारायचा होता राईट, कारण समोरून जात होते बेलापूरवरनं पण ब्राह्मणवाड्याला जाता येते, पण हा रस्ता सोपा आहे। इकडनं आम्ही ब्राह्मणवाड्याला राईट मारला इथनं बोट्यातनं, आणि समोर जातच राहिलं कारण की आम्हाला पोचायचं ब्राह्मणवाड्याला। त्यानंतर आपण हे दृश्य बघू शकता, हे आहे बोटमार धरण, हे आहे बोटेच्या थोडेच पुढे। भावना, हे धरण जेवढं बारीक दिसतंय ना तेवढं बारीक नाही, म्हणजे रुंदीला बारीक आहे पण ते खोल खूप आहे बरं का भावांनो। त्यानंतर आपण पोचलो बेलापूरमध्ये, आणि एवढा मोठा प्रवास केल्यानंतर आताच आपण बेलापूरमध्ये आलेलो आहे। अजून बेलापूरनंतर ब्राह्मणवाडा येणार आहे, ब्राह्मणवाड्यानंतर कळंब मंगलाईत येणार आहे। आणि हा भाऊन एक गोष्ट सांगायची राहिली का, मगाशी ना प्रवीण भाऊ म्हटले का आता तू ड्रायव्हिंगला बस नाही का, ते कटाळले होते, येताना पण गाडी त्यांच्याकडेच होती जाताना पण त्यांच्याकडे। मग मी धरणाच्या पुढं आल्यानंतर थोड्याच वेळात मी बसलो ड्रायव्हिंगला, आणि प्रवीणला बसायच्या वेळेस सांगितलं ठेवलं का भाऊ जीव मुठीत धरून बस, काय आहे ना मी महिनाभरानंतर गाडी चालवते। मग ही माझी हेवी ड्रायव्हिंग पाहू शकता। आणि भावांनो, असं नका समजू मी गाडीला पळू राहिलो आहे, व्हिडिओ मी 2x मध्ये केला आहे त्यामुळे तुम्हाला तसा दिसतोय। तर नंतर मग हे असे येडेवाकडे वळल्यानंतर आम्ही पोचलो ब्राह्मणवाड्यामध्ये, आणि तिथं नेमकी शाळा वगैरे सुटलेली होती। आणि इकडं बघू शकता ब्राह्मणवाडा कसा आहे भावना, इथं तब्बल 1-1.5 महिन्यापासून सिमेंटचं कॉन्क्रीटीकरण चाललेलं आहे, म्हणजे रोड चाललेला आहे, वन वे झालेला आहे, आणि एक साईड तशीच आहे भावना। हे नुसतं असं नाही का वर खाली रोड असल्यामुळं मोबाईल पण लय हारू लागला आहे। आपला काय एवढा ब्रँड मोबाईल नाही ना, शूटिंग चांगली आहे। आणि भावना, पुढे एक वाड्यावाले काका चालले होते, ते काय आम्हाला ओव्हरटेक करून द्यायनं, नंतर निश्चय केला का भावना ओव्हरटेक करायचंच आहे। मग मी ओव्हरटेक केलं आणि समोर जाऊन एक डंपर आणि एक एर्टिगा थांबलेली होती। म्हणलो काय झालं प्रवीण भाऊ गाडीवरनं उतरले, पण तेवढ्यात ते डंपर निघाला। मग आम्ही पण त्यांच्या मागं कणाकण निघालो नाही का, म्हटलं जर त्यांना काही मदत लागली असेल तर उतरून चालू बिल करून द्यावा। मग डंपर वगैरे निघून गेलो आणि इथून आम्ही मारला राईट ब्राह्मणवाड्यामधून, कारण की इकडे जातो आहे आता कळंबला। पाहुणे, आता जे दिसलं तुम्हाला ते आहे आरोग्य केंद्र ब्राह्मणवाड्याचे, आणि ही आहे हायस्कूल त्यांच्या आलं ब्राह्मणवाड्याचं। आणि त्यानंतर मग ब्राह्मणवाड्याचं सबस्टेशन पण दाखवतो तुम्हाला, कसे नाही का लाईट वगैरे कशी पोचते त्यांच्यापर्यंत। मग त्यानंतर भावना, इकडे जिकडं बघावं तिकडे नसती हिरवळ आहे, बघू शकता तुम्ही नाही का भावना, हिरवळ टिंगलीचा भाग होता नाही का, इकडे सगळे वाळलेलेच गवते। त्यानंतर मग ब्राह्मणवाड्याचं पुढं आलो, कळंबचा घाट लागला आम्हाला। कळंबचा हा पहिला घाट आहे, आणि ह्या घाटामध्ये माझी अतिशय भयानक अशी हेवी ड्रायव्हिंग चाललेली होती। बघू शकता भावना तुम्ही इकडलं नेचर नाही का, कसं उन्हाळ्यात कसं राहते नाही का, पावसाळ्यात भावना एक नंबर राहते, पाऊस वगैरे पडलेला राहतोय आणि असं सगळीकडे हिरवं गवत राहते। आणि हे बघा भावना, टनाटून आणला कशी हेवी ड्रायव्हिंग करतोय। आणि इथं भावना ड्रायव्हर चेंज केला आम्ही नाही का, प्रवीण भाऊंना कटाळा आला होता कॅमेरामॅनची पोस्टवरती, का तर त्यांना ते बोलायचे का नाही मला नाही जमू शकत असं नाही का, त्यांनी कधीच नव्हतं कॅमेरा हातात घेतला होता। मग मी बसलो फोनमध्ये मोबाईलवर शूटिंग काढायला, आणि प्रवीण भाऊनी घेतली गाडी, आणि इकडं बघू शकते कसे येडेवाकडे वळणे। आणि सॉरी हा भावांना मध्ये कॅमेरा म्हटलो त्याच्यामुळं, कारण की आपला हा सस्ता फोन आहे, याच्यामध्ये तसा व्हिडिओ नसतो निघतो तसा ॲडजस्ट करून घ्या भावांना। त्यानंतर आम्ही पोचलो कळंबमध्ये, इथे चाललं होतं मंदिराचं कन्स्ट्रक्शन,
बाहेरनं देवबापा केला आणि निघालो परत नाही का आमच्या पुढल्या रूटला. भाऊ इथून काय आता थोडंच राहिलं आहे घर आमच्यावालं. एक घाट उतरायचं आहे आणि एक गाव वळणायचे म्हणजे पार करायचे. गावठी भाषा आहे, समजून घ्या नाही का, कॉम्प्रोमाइज करायचं भावनो. आणि हे बघा आता हा कळमचा दुसरा घाट नाही का. भावनो तो मागला एक कळमचा नव्हता, तो कळमचाच होता पण त्या घाटाला वेगळं नाव आहे काहीतरी मला माहीत नाही आहे. आणि याला पण एक नाव आहे गाई घाट का काहीतरी नाही का. असं पावसाळ्यात इथं जास्त करून गाया चारायला यायच्या ना म्हणून याला गाई घाट म्हणतात असं बहुतेक मला वाटते भावना. आणि गाई घाटच म्हणते असं. आणि त्यानंतर आम्ही पोचलो कळमच्या मेन घाटामध्ये. भावना मेन घाट म्हणण्याचं कारण हेच का त्या घाटाला कळमचा घाट असं म्हटलं जातं. आणि हा बघू शकता तुम्ही कसा आहे कळमचा घाट, वेडेवाकड्या वळणांचा. म्हणजे इथून मागले पण वेडेवाकड्या वळणांचाच होता, पण हा जरा चांगलाच वेडेवाकड्या वळणांचा आहे भावना घाट संपलेला आहे. आणि घाट संपल्यावर लगेच आम्ही पड्याला लाईटमध्ये एंट्री केलं. आणि पड्याला नालायड का म्हणतात तुम्हाला मी सांगून देतो. कारण की मध्ये एक नदी गेलेली आहे, तिचं नाव आहे मुळा नदी. आणि आम्ही तिकडल्यांना पड्याला म्हणतो आणि ते आम्हाला पड्याला म्हणते नाही का. म्हणजे आम्हाला ते पड्याला आणि त्यांना आम्ही पड्याला. म्हणजेच आमचं गाव आहे लईत बुद्रुक आणि त्यांचं आहे लईत खोदं. बरं तो आल्याड पल्याडचा खेळ लांब राहू द्या. आणि हा आहे तो आल्याड पल्याडचा खेळ करणारा पूल. भाऊन या पुलामध्ये किटीवरच्या इकडे तर पाणी आटलेलं आहे सगळं. किटीवरचं तिकडं पण आटायला आलेलं आहे. आणि इकडं बघू शकता पाणी आटले म्हटल्यावर वाळूचा धंदा होणारच. भाऊन या पुलाच्या वरती गेल्यानंतर इथनं होती आमच्यावाली शेती चालू. इथं काकी काम करत होती शेतामध्ये. आणि ही आहे नर्सरी चौधऱ्यांची. इथं माणसं झेंडू तोडत होते. झेंडूला खूप बाजार आहे भावना 80-85चे. आणि ही आहे आमची छोटीशी टपरी, याच्यामध्ये आमच्याला होतं दुकान. भावना हा आहे आमच्या गायांसाठीचा चारा, याला म्हणतात गिन्नी गावात, तुम्हाला तर माहितीच असेल. आणि भावनो तब्बल 1 महिन्यानंतर मी घरी आले, त्यामुळं इकडं खूप काय बदल झाला आहे. भावनो सरकारची नळ योजना चालू होऊन किती वर्ष झाली ते मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि यावर्षी आमच्या इकडं नळ आले आहेत सरकारची. ही साईपंची आत्ताशी उकरलेली आहे. काही ठिकाणी झाले पाईप काढून आणि काही ठिकाणी चाललेले. भावना आता इथून हा रोडच्या पुढं गेलो का थोडं आहे आमचा बंगला आहे, ते दाखवतोच तुम्हाला. आणि जाता अण्णा भेटले होते आम्हाला. इथं फायरिंग वगैरे चालू आहे, पोकलँड पण चालू आहे. आणि भावना पुढे जाऊन मी व्हिडिओ निम्म्यातच बंद करते, कारण घरचे पाहत राहते. घरचे घरी गेले पहिले एक शब्द मारते, एवढे केस वाढवले तुला काय कटिंग वाढलं नव्हता का तिकडं. भावना तुम्ही बंगल्याची झलक पाहू शकताय. आणि त्यानंतर मग लगेच आवरलं. आज पाच सप्त्याचा शेवट होता आज गावात. म्हटलं सप्ताह काय सोडायचं नाही. गावात गेलो. गावात होतं मालचांचं जेवण. मग जेवण वगैरे केलं आणि गावातल्या पुढाऱ्यांकडे जरा टुर्नामेंटच्या बक्षिसांचं विचारपूस केली त्यांच्यापाशी. आणि त्यानंतर मग आलो परत घरी. भावना घरी आल्यानंतर एक झोप काढली. आणि झोप काढल्यानंतर 4 वाजले होते भाऊंनो. मग म्हटलं आता गायांचं आवरायला लागेल. मग काही पटपट जिन्याच्या पायऱ्या उतरलो. इथं समोर मम्मी बसलेली होती. मम्मीची मम्मी आलेली होती, तिला फ्लावर देत होती काढून. आणि मग गेलो गोठ्यामध्ये. या आहे काकांच्या गाया आणि हा समोरचा आमचा गायांचा गोठा. तर गोठ्यामध्ये गेलो, गायांना बघितलं, एकदा खाली बघितलं तर त्यांनी पार राडा केला होता शेणाचा. मग काही शेण टाकायला घेतलं आणि एक शेणाची टोकर नेऊन टाकली. एवढं पातळ शेण होतं, काका बूट घाण करून टाकला. आता तुम्ही माझ्या बुटं घालून शेण टाकायला जातो का भाऊ तू? तर भाऊ तसं नाही आहे, मी क्रिकेट खेळायला चाललो होतो. पण पप्पांनी ते चारा नाही चालले होते. मग पप्पांनी म्हटले शेण टाकून जा. भाऊ मी गोठ्यामध्ये शेण टाकायला आलो होतो, पण त्या बारक्या कालडीला वाटलं मी चारा घेऊन आलो आहे. ती डायरेक्ट गावाने इथं उभी राहिली. मग तिला खाली घुसाकलं, पण ती काही जात नव्हती. बळच घुसाकलं. आणि हे बारकं पिल्लू माझ्या पाहत होतं, त्याला 1-2 फटके मारले. म्हणजे हळूच मारलेले आडायचे नाही, तर तुम्ही गायला मारतो काय. भाऊ त्यानंतर क्रिकेट खेळायला गेलो, पण त्याची रेकॉर्डिंग करायची होती. पण काय झालं भाऊ, फोनचं स्टोरेजच भरलं होतं आणि रेकॉर्डिंग होत नव्हती. मग लास्टला एक छोटाशी क्लिप घेतली ग्राउंडची. बघा कसं आहे ग्राउंड, कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर घरी आलो, भूक लागलेली होती. मग काय एक टमाटा कापला, 1 नाही 2-3 कापले होते. भावानी खाले. भाऊ गेला खाली पप्पांकडे बॅटरी घेऊन. पप्पा पाणी भरत होते आणि मी तांबट वगैरे खालून गायांना पाणी पाजायला गेलो. भाऊनं मी खाली आलो होतो गायांना पाणी पाजायला, पण लाईट नव्हती, त्यामुळे अंधारातच व्हिडिओ काढला. हा करा कॉम्प्रोमाइज थोडं. त्यानंतर गायांना पाणी पाजून गाया धुवायच्याच होत्या की तेवढा तर माझ्या मित्राचा फोन आला. तर बोलला का संगमनेरला मिनीवरती आहे, म्हणजे अशी प्रॅक्टिस टाईप, तुला यावं लागते उद्या सकाळची 5 वाजताची. भाऊनं आजच बेल्ल्यावरून आलो होतो, संध्याकाळचं लगेच संगमनेरला. लई धावपळ झाली, पण जाऊ द्या काय नाही. भरतीचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी आलो. भावाने आणून सोडलं निम्म्या रोडपर्यंत आणि तिथून पुढं मग मित्र आला न्यायला.
चला तर भावांनो, हा व्लॉग इथं संपूया आणि व्लॉग थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांकडे. धन्यवाद. भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये.